छात्रतेज जे असतं ह्याच्यासाठी तुम्हाला एक परंपरा असायला लागते. तेवढी ती एक आध्यात्मिक शक्ती आहे आणि ही आध्यात्मिक शक्ती सावंतवाडीमध्ये कशी आली तर ते बापूसाहेब पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांची ती पुण्याई आहे, शिवरामराजे भोसलेंची पुण्याई आहे. आणि म्हणून सावंतवाडीच्या राजाला रामराजा म्हटलेलं होतं. आणि म्हणून ते जे तेज असतं हे तेज तो मनुष्य कुठल्याही समाजाचा असून दे त्याच्यामध्ये हे छात्रतेज तुम्हाला दिसणार, हा स्वाभिमान तुम्हाला दिसणार. आणि सावंतवाडी ज्याला मी म्हणतो त्याला सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे पूर्वीचं सावंतवाडी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा उर्वरित छोटासा भाग होता हा शिवाजी महाराजांच्या अधिपत्याखाली होता. म्हणजे शिवाजी महाराजांचं जे छात्रतेज आहे ते छात्रतेज सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे आलेलं आहे. आणि म्हणून तो स्वाभिमान माझ्याकडे आहे, म्हणून मी माझा राजीनामा दिला. मी माझा राजीनामा दाखवण्यासाठी दिलेला नाही आहे. आणि राजकारणात राहावं न राहावं हा निर्णय मी कधीही घेऊ शकतो, परंतु राजकारणाच्या मागे मला राजकारणच पाहिजे, मला आमदारकीच पाहिजे असं जर माझं म्हणणं असतं तर मी हा राजीनामा कधीच दिला नसता. त्याच्यामुळे चॅलेंज कोणाला द्यायचा हो जो आपलं पद सोडून देतो. 6 महिन्यासाठी इलेक्शन झालं तर कोट्यवधी रुपये खर्च करून लोक निवडून त्या 6 महिन्यासाठी आमदाराचं पद आपल्या मागे लावण्याचा प्रयत्न करतात. आमदारकी तर सोडाच, जे मंत्रीपद ह्यांच्याकडे होतं कॅबिनेट मंत्रीपद ते गेल्यानंतर हे किती अस्वस्थ झाले होते बघा. आज सुद्धा तुम्ही आमच्या नेत्यांना विचारा, यांचा जर प्रचार केला असता तर 18 मेला कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ मला दिली गेली असती. जो मनुष्य स्वतःच्या तत्वासाठी आमदारकी तर सोडाच मंत्रीपद सुद्धा नाकारतो त्याला राणेने काय चॅलेंज द्यायचं. तेवढी ताकद आणि तेवढी नैतिक धैर्य हे राणेंच्याकडे नाही. विनाकारण माझ्याशी बोलून स्वतःचा इतिहास उघडा करण्याचा त्याने प्रयत्न करू नये. काल त्यांनी चॅलेंज दिलं की दीपक केसरकरांना मी संपवून दाखवतो. हे ज्यावेळेला संपवून दाखवतो त्यावेळेला शासनाच्या समोर यांचं क्रिमिनल रेकॉर्ड येतो. आणि ह्यांचं संपवणं म्हणजे राजकीय संपवणं नसतं, हे दुसरं संपवणं असतं. म्हणून आज 8-8 गार्ड माझ्या घराच्या समोर उभे करायला लागले, कारण हे यांचे कार्यकर्ते यांचं पूर्ण पोलीस रेकॉर्ड आहे ना. या पोलीस रेकॉर्डमध्ये मी सुरक्षित राहू शकत नाही हे जर इंटेलिजन्स डिपार्टमेंटला कळतं किंवा होम डिपार्टमेंटला कळतं तर ते राणेंना आणि इतरांना कळलं पाहिजे. आणि म्हणून मला सांगायचं आहे की मी ही जी उत्तरं दिलेली आहेत ही माझ्यावरच्या टीकेपुरती उत्तरं दिलेली आहेत. त्यांच्याबद्दल, त्यांच्या पुत्राबद्दल किंवा लोकांनी मतदान कसं करावं ह्या संदर्भात मी काहीही बोलणार नाही. ती भूमिका मी ह्यापूर्वी स्पष्ट केलेली आहे. परंतु 6पर्यंत आपण सभा लावायची, त्याच्यामध्ये आरोप करायचे जेणेकरून दुसऱ्याला उत्तर देता येणार नाही की काय अशी त्यांची कल्पना असेल. परंतु मी यापूर्वीच जी निवडणूक यंत्रणा आहे त्यांच्याकडून खात्री करून घेतलेली असती की निवडणुकीच्या संबंधित नाही परंतु तुमच्यावर जी व्यक्तिगत टीका झालेली असेल त्याची तुम्ही उत्तरं देऊ शकतात. आणि त्यामुळेच ही व्यक्तिगत माझ्यावर जी टीका झाली त्याची उत्तरं मी दिलेली आहेत. आणि दुसरं मी एक शेवटची गोष्ट सांगतो आणि मी तुम्हाला माझं हे संपवतो. नारायण राणेंनी असं म्हटलं की पवारसाहेबांनी मला गेट आऊट म्हटलं म्हणून. गेट आऊट म्हणणं ते काय पवारसाहेब म्हणजे नारायण राणे नाही आहेत, ते एका सर्वसामान्य गरीबातल्या गरीब माणसाला सुद्धा गेट आऊट म्हणणार नाहीत. आणि तुम्ही जर राणेंना एकटंच भेटा सगळे लोक आणि त्यांना गेट आऊटचं स्पेलिंग विचारा एकटे असताना ते गेट आऊटचं स्पेलिंग सांगू शकणार नाही, एवढी मला खात्री आहे. म्हणून ही भाषा त्यांनीच वापरावी, ऐकून वापरावी आणि विनाकारण माझ्या फंदामध्ये पडू नये. मी माझा राजीनामा दिलेला आहे, तो माझा राजीनामा लोकांसाठी आहे. त्या संदर्भात जे काय व्हायचं आहे पवारसाहेब निर्णय घेतील. मला याच्या संदर्भात आणि काहीही बोलायचं नाही. हां, त्यांना एवढं कळत नाही बघा. ते असं म्हणतात, ते गेट आऊटचं प्रकरण त्यांनी अगोदर सांगितलं. मी ज्यावेळेला पवारसाहेबांना भेटायला गेलो त्यावेळेला जर पत्रकारिता ह्याची प्रेस मीडियाची असते तर त्यांनी तुम्हाला सांगितलं असतं की माझ्या मागोमाग सगळे आतमध्ये घुसले आणि ते पटापट फोटो काढायला लागले. तर पवारसाहेबांनी म्हणाले की तूच ह्यांना सगळ्यांना घेऊन आलेले आहेत, त्यांना असं कोणी आतमध्ये घुसलेलं फोटो काढलेलं चालत नाही. आणि म्हणून ते मला म्हणाले की दीपक हे असं बरोबर असतं का, तू ह्यांना का घेऊन आलास. तर मी म्हटलं याच्यातल्या एकाही माणसाला मी घेऊन आलेलो नाही, कारण माझ्याबरोबर राजन पोकळे आहेत जे उपनगराध्यक्ष आहेत त्यांना विचारा. त्यांनी म्हटलं की हे का आणलं. मी त्यांना विचारलं की या पत्रकारांना विचारा मी त्यांना आणलं आहे का. मी त्यांना आणलेलं नाही, ते बाहेर म्हणून त्यांनी मी जे पत्र दिलेलं होतं ते 9 वाजता बाजूला ठेवलं. मी त्यांना एवढीच विनंती केली की तुम्ही माझं पत्र वाचा आणि पत्र वाचल्यानंतर तुम्हाला वाटलं की मी स्टेजवर यावं तर मी स्टेजवर येईन. परंतु हे मी पवारसाहेबांना का बोललो, मी जर हे बोललो नसतं तर त्यांनी ते पत्र उघडून वाचलंच नसतं. ज्यावेळेला त्यांनी ते पत्र वाचलं त्यावेळेला उदय सामंतांच्या मोबाईलवरून त्यांनी मला फोन केला. माझ्या मोबाईलमध्ये अजूनही तो उदय सामंतांचा इन्कमिंग कॉल आहे. त्याच्यामध्ये मी उदय सामंत बोलत असतील तर बघा मंत्री जो असतो त्याने खोटं
असं जर बोलत असतील तर मला उदय सामंतांच्या बद्दल काय बोलायचं नाहीये. माझ्या ह्याच्यावर मग उदय सामंतांचा खोटा नंबर आलेला असेल इनकमिंग. मी तुम्हाला माझा मोबाईल दाखवतो, त्याच्यावरचं 13 तारीखचं रेकॉर्ड तुम्ही चेक करा. मी साहेबांना भेटलेली वेळ, सभेच्या पूर्वीची वेळ बघा, आणि मी तुम्हाला साहेब काय बोललं ते सुद्धा सांगतो. साहेब मला असं म्हणाले की दीपक, तुझ्या पत्राचे 2 भाग आहेत. म्हणजे माझ्या पत्राचे खरेच 2 भाग आहेत. एक मी हाती लिहिलेलं होतं, जे माझ्या मनामध्ये जे काय होतं, माझ्या लढ्याबद्दल जे होतं ते मी हाती लिहिलेलं होतं. आणि दुसरा भाग होता, हा मी टाईप केलेला राजीनामा होता, जो साहेबांच्या नावाने नव्हता, तो विधानसभेच्या अध्यक्षांच्या नावाने होता. कारण कसं आहे की आमदारांनी राजीनामा द्यायचा असेल तर तो विधानसभेच्या अध्यक्षांकडे द्यायला लागतो. तो काय आपल्या पक्षाच्या नेत्याकडे देऊन चालत नाही. तो कधीही साहेब पाठवू शकले असते. साहेबांनी मला काय उत्तर दिलं ते तुम्ही ऐकलं तर तुम्हाला राणे आणि पवार साहेबांच्या मधला फरक कळेल. मी पवार साहेबांवर का प्रेम करतो हे तुम्हाला कळेल. पवार साहेबांना असं म्हणाले की दीपक, तुझं जे दुसरा पत्राचा भाग आहे हा मी स्वीकारू शकत नाही, कारण मी माणसं घडवतो, मी माणसं संपवत नाही. समजलं म्हणजे किती मोठं मन आहे त्यांचं. आणि म्हणाले की तुझ्या पत्राचा जो पहिला भाग आहे तो मी वाचला, तो खरोखर विचार करण्यासारखा भाग आहे. बघा मी हे सगळं लिहिलं, ते म्हणतात खरोखर हा विचार करण्यासारखा भाग आहे, परंतु आज निवडणुका चालू आहेत, आज मला आघाडीचा धर्म पाळायचा आहे आणि त्याच्यामुळे तू माझ्याबरोबर स्टेजवर चल. हे म्हटल्यानंतर माझ्या मनाची अत्यंत घालमेल झाली. आयुष्यामध्ये मी कधी असं झालं नव्हतं की पवार साहेबांचा शब्द मी खाली टाकला. मला एवढं म्हणजे मी एवढा नर्वस झाल्यानंतर माझ्या पत्नीने मला विचारलं की तुम्हाला एवढी काय घालमेल होते. तर त्यावेळेला तिने मला सांगितलं की तुमच्या मुलीवरच्या हॉस्टेलवर ज्याला गुंड गेले त्यावेळेला तुम्ही म्हटलं की याच्या पुढे माझ्या मतदारसंघातल्या सगळ्या मुली ह्या माझ्या मुली आहेत आणि त्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी माझी आहे. मग ती जबाबदारी तुम्ही विसरलात का? आणि ती जबाबदारी विसरून तुम्ही स्टेजवर जाणार का? आणि ती जबाबदारी विसरून तुम्ही स्टेजवर जाणार असाल तर तुमचं कुटुंब तुमच्याबरोबर राहणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि त्यांनी मला एवढं धैर्य दिलं की मी पवार साहेबांच्या त्या मीटिंगला गेलो नाही. मी माझ्या कार्यकर्त्यांना विसरलो नाही, जे माझ्याबरोबर ठामपणे राहिलेले होते. मी माझ्या कुटुंबाला विसरलेलं नाही. आणि त्याच्यापेक्षा सुद्धा माझं मोठं कुटुंब की जे अत्याचाराला बळी पडत होतं, जी सर्वसामान्य जनता आहे त्याला सुद्धा मी विसरलो नाही. आणि म्हणून मी पहिल्यांदा दिलेला शब्द मोडला पवार साहेबांना. त्यांना मी असं सांगितलं होतं की तुम्ही हे पत्र वाचलं आणि तरी तुम्हाला वाटलं की मी स्टेजवर यावं तर मी स्टेजवर येईन, असं मी त्यांना बोललो होतो. तेवढ्या पुरतं. आणि म्हणून तुम्ही लक्षात घ्या की पवारसाहेब स्टेजवरून उतरले त्यावेळेला सुद्धा मला वाटतं का ती झी 24 तास किंवा अशा कुठल्या तरी वाहिनी, मला आता वाहिनीचं नाव आठवत नाही, किंवा IBN असेल, त्याच्यावर त्यांनी सांगितलेलं आहे की दीपक केसरकर अत्यंत चांगला कार्यकर्ता आहे, तो असा का वागला हे मी सांगू शकणार नाही. आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की अशा तऱ्हेचं वाक्य ते बोललेले होते. आता मी चांगला कार्यकर्ता आणि एक सज्जन लोकांचं प्रतिनिधित्व करतो, एवढंच मला पुरेसं आहे. आणि म्हणून मला सांगायचं आहे की राणे काय बोलतात, आता मी राणेंच्याबद्दल बोललो, राणेंच्याबद्दल अधिक बोलण्याची माझी, आणि तुम्ही ह्या निवडणुकीनंतर कधीही सांगा, त्यांनी सांगावं टीव्हीच्या स्टेजवर बसून मी मुंबईला येईन, टीव्हीच्या स्टेजवर बसेन आणि ते सांगतील डोळ्याला डोळा कसा कॅमेराकडे डोळा ठेवायला लागतो, कॅमेराकडे डोळा ठेवून मी बोलेन. माझी संस्कृती नाही दुसऱ्याला डोळे वटारावून काहीतरी त्याला गप्प करण्याची. त्यांच्या प्रश्नाची समर्थ उत्तर देईन. एवढंच नाही तर विकास म्हणजे काय आणि विकासाच्या नावावर ते जे काय दिशाभूल करतात त्यांच्या भाषणातून, ते सुद्धा कसं खोटं आहे हे सुद्धा मी सप्रमाण त्या ठिकाणी दाखवून देईन. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.